हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती. आपल्या ज्योती सुरवसे फॅशन डिझायनर मराठी आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवरती. तर ताईंनो, टेलरिंग काम करणं एवढं सोपं आहे का? तर त्याच विषयावरती आपण आज बोलणार आहोत. तर काही मैत्रिणी तर अगोदर अशा असतात की विचार करतात त्या काम थांबवतात, आणि काही मैत्रिणी अशा असतात की त्या खूप घाबरतात की पुढे आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टीला फेस करावं लागेल, किंवा आपली ब्लाऊज शिवलेली, जे आपण कस्टमरचे ब्लाऊज शिवतो त्याचं फिटिंग प्रॉपर बसेल का, त्याचं फिनिशिंग आपल्याकडून छान असं प्रॉपर प्रोफेशनल टेलरसारखं येईल का, प्लस आपल्याकडे कस्टमर मग वारंवार येईल का नाही येईल, आपण शिलाई किती घेतली पाहिजे, प्लस 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 भरपूर असे प्रश्न आपल्या टेलर मैत्रिणींना पडलेले असतात. तर नवीन शिकणाऱ्यांना तर हे प्रश्न आपोस पडलेलेच असतात. तर मला वाटतं त्यांनी हा व्हिडिओ कंटिन्यू करावा. तर बघा, अगोदर थोडक्यात एक गोष्ट सांगायची म्हटलं तर टेलरिंग काम सोपंही आहे आणि तितकंच अवघडही आहे. तर बघा, आपल्या छोट्या मोठ्या गोष्टींना आपल्याला फेस करावं लागतं. आपण जेव्हा वाटेल तेव्हा आपण काम करतो. जसं की घरामधून आपण काम करत असाल तर तुम्ही किती काम करता त्यावरही अवलंबून आहे. तर बघा, थोडक्यात गोष्ट एक सांगायची म्हटलं तर आपण संध्याकाळी करतो. तर बघा, आता मी दिवसभर काम करून संध्याकाळी सुद्धा टेलरिंगचं काम करते, कारण मी घरातूनच करते. आता शॉपवर असेल तर आपण शॉपवर संध्याकाळचं खूप जास्त वेळ आपण थांबू नाही शकत, सिटीमध्ये वगैरे असतात शॉप त्यामुळे. तर बघा, आता घरातून करायचं म्हटलं तर आपण तिथून घरातून करतो. मग आता घरातून टेलरिंग काम करणं म्हणजे हे काही चुकीचं नाही आहे. आपण घर, मुलं आणि आपलं हे टेलरिंग काम, हे सगळ्या गोष्टी अगदी जबाबदारीने पार पाडू शकतो. त्यासाठी आपण हे काम अगदी प्रोफेशनल पद्धतीने सुद्धा घर बसून करू शकतो, घरातूनच. ठीक आहे. आता टेलरिंग काम घरातून सुरुवात करायची म्हटलं की आता शॉपचं एक विषय वेगळा असतो, त्याच्यावर मी वेगळं तुम्हाला सांगेल तर त्याच्यावर कधीतरी. पण आता मी घरातून करते म्हणून मी तुम्हाला एक छोटेसे अनुभव सांगते. बऱ्याच ताई म्हणतात घरातून म्हटलं की लोक पैसे द्यायला नको म्हणतात, काही परत म्हणतात की काय तुम्ही घरातून तर करतात, तुम्हाला किती शिलाई द्यावं, तुम्ही जे प्रोफेशनल टेलर शॉपवाले असतात त्यांच्यापेक्षा तुम्ही अर्धी शिलाई घ्या, असेही बोलतात. तुमचं एवढं प्रोफेशनल काम नसतं. पण तुम्ही काम बघा, फिनिशिंग बघा, फिटिंग बघा, सगळं काम जर प्रॉपर असेल तर तुम्हाला शिलाई द्यायला काय हरकत नाही. तुम्ही आरशेशी जर शॉपमधूनच जर ब्लाऊज शिवून आणला, तिथे तुम्हाला फिटिंगला जरी नाही बसला ब्लाऊज, तरी तुम्ही त्यांची जेवढी म्हणाल तेवढी तुम्ही शिलाई देता. पण आमची का नाही? आहे का नाही बरं? हा एक प्रश्न मला नेहमी पडलेला असतो. तर बरेच काही काही कस्टमर माझ्याकडे येतात की म्हणतात तुम्ही घरातूनच काम करता, तुम्ही प्रोफेशनल काम करता का? अरे वा, करतोय ना. इतक्या सुंदर सुंदर साड्या शिवते, एवढे सुंदर सुंदर ब्लाऊज शिवते. फॅशन डिझायनरमधले तुम्हाला प्रत्येक गोष्ट शिवून इथं मिळत असते, प्रत्येक गोष्ट फिनिशिंगमध्ये मिळत असते, फिटिंगमध्ये मिळत असते. तर मग का नाही तुम्हाला तेवढा मोबदला द्यायला पाहिजे? आमच्या कामाच्या कष्टाचे पैसे तुम्हाला का नाही दिले पाहिजे तुम्ही आम्हाला? मग ते आम्ही आमच्या घरातून करून करून देऊ, तुमचं काम कंप्लीट करून देत असो, किंवा एखाद्या शॉपमधून देत असो. असं काही नाही की तुम्ही शॉपच टाकावं की त्यामधूनच तुम्हाला व्यवस्थित शिवून दिलं असेल, किंवा तुमचं काहीतरी व्यवस्थित छान करून दिलं असेल. असं नाही की आपण घरातूनही करू शकतो ना, की प्रत्येक गोष्ट शॉपमधूनच केली जाते असं नाही ना. पण काही लोकांचे जे गैरसमज असतात की नाही, जे शॉपवाले असतात ते खूप जास्त अनुभवी असतात आणि घरातून करणारे काही जास्त अनुभवी नसतात. असं नाही आहे. आता मी 15 वर्ष झालं घरातूनच काम करते. मला काही कस्टमर इतके अडचणीत टाकतात की, आणि इतके काही काही कस्टमर आहेत की खूप त्रास देतात, आणि काही कस्टमर असेही आहेत की ॲडव्हान्स पेमेंट करून ब्लाऊज शिवायला सांगतात. त्यांना प्रॉपर फिनिशिंग आवडती आहे, प्लस त्यांना कमी शिलाईमध्ये शिवून मिळतं आहे, त्यावर ते अवलंबून राहतात, आणि त्याचबरोबर त्यांना एक टायमाला मिळतं आहे. आता प्रोफेशनल टेलर म्हटल्याच्यानंतर बघा तुम्ही, त्या टेलरकडे किती काम असतं. आता काम असो किंवा नसो त्यावरही काही गरज नाही आपल्याला विचार करण्याची. पण ते टायमाला देत आहेत का, ते फिनिशिंग छान देत आहेत का, सर्व्हिस छान देत आहेत का, आपल्याकडून शिलाई किती घेत आहेत, जास्त घेत आहेत का, तेवढ्या मोबदला तेवढाच घेत आहेत की त्यांच्या कष्टाचेच पैसे घेत आहेत, याच्यावर सुद्धा विचार करा ना तुम्ही.
जर तुम्ही घरातून काम करण्याला डायरेक्ट सजेस्ट करता तर मग एखाद्याची ते म्हणतात ना, एखाद्याचे स्वप्न साकार व्हायच्या अगोदरच ते नष्ट होतात. म्हणजे एखादी टेलर जर सुरुवात करायला लागली आणि तिला जर अशी एखादी कस्टमर मिळाली की ब्लाऊज शिवायच्या आधीच एवढं प्रश्न विचारायला लागली, तर ती कन्फ्युजन होते ना, मी त्यांचा ब्लाऊज शिवू का नको, त्या मला एवढं काय बोलल्या, असं बोलल्या, तसं बोलल्या, तू प्रोफेशनल पद्धतीने शिवते का, तुझं फिनिशिंग छान आहे का, तुझं फिटिंग छान आहे का. बरं ठीक आहे, सगळे प्रोफेशनल जे काही बेसिक प्रश्न आहेत ते तर कोणताही कस्टमर विचारतं, पण तुम्ही घरातून करताय, मग तुम्हाला व्यवस्थित येतं आहे का, तुम्ही नवीनच आहेत का, हे सगळं विचारल्यावर मग टेलर कन्फ्युजन होतं का नाही बरं. मग ते नवीन असो किंवा जुनं असो. पण बघा, अशा पद्धतीने तुम्ही कुठलेही रिझल्ट त्यांच्यासोबत घेऊ नका. मला तरी असं वाटतं आहे की तुम्ही तुमच्या कामावर फोकस करा. तुमच्याकडं जर एखादा कस्टमर असा असेल तर तुम्ही त्यांना इग्नोर करा आणि दुसऱ्या कस्टमरकडे लक्ष द्या. तर बघा, अगोदर तुम्हाला सगळ्यात मोठी गोष्ट मला सांगायची एवढीच की तुम्ही जर टेलर काम करायचं असेल तर तुम्ही विचारता, ताई टेलर काम करणं खरंच तितकं सोपं आहे का. तर बघा, माझ्या अनुभवातून मी सांगते, तितकं सोपं आहे पण आणि तितकं सोपं नाही पण. आता नाही पण आहेत तर हे तुम्हाला काय आहे ते सांगते थोडक्यात. तर बघा, आपल्याला जर टेलर कामाची आवड असेल तर आपण त्यामध्ये काही ना काहीतरी वेगळं शोधतो, काहीतरी डिझायनर शोधतो, काहीतरी नवीन शोधतो, मग आपण ते करायला लागतो. ते लोकांना आवडतं, ते लोकांपर्यंत पोचतं आणि आपण ते तशा पद्धतीने डिझाईन्स म्हणू, काही म्हणू, जे आहे ते तुम्ही तिथं शिवून देताय. तर ते तर एक उत्साहच असतं. मग त्यातूनच आपली एक काय म्हणतात ना, ती पॉझिटिव्हिटी वाढते आणि आपण ते काम अगदी प्रेमाने आणि अगदी उत्साहाने करू शकतो. त्यामुळं तर टेलरिंग काम खरंच सोपं आहे. पण ज्यावेळेस आपल्याला काही अनुभव येतात, काही कस्टमर कचकट मिळतात, काही बोलतात किंवा शिलाई देत नाहीत किंवा ब्लाऊज शिवून ठेवायला लावतात आणि खूप खूप दिवस ब्लाऊजही नेत नाहीत, अशा पद्धतीने मग प्रॉब्लेम्स आपल्याला फेस करावे लागतात. तर तिथं म्हणायला गेलं तर तुम्हाला सांगते, तिथं 100% तुम्हाला इथं 20% असं वाटतं की टेलरिंग काम खरं सोपं नाही आहे. आपण बाहेर काहीतरी जॉब केलेला ठीक आहे, पण घरात बसून टेलरिंग काम नाही करावं असं वाटतं, मलाही वाटतं. पण बघा, त्या 80%कडे आपण विचार करायचा आहे का तुम्हाला 20%कडे विचार करायचा आहे, हे तुमच्यावर अवलंबून आहे. जर 80% जर तुम्हाला वाटत असेल की मी काम केलं पाहिजे आणि काम सोपं आहे, मी घर बसून माझे मुलं बाळं घर सगळं सांभाळून माझं हे काम मी छान पद्धतीने प्रोफेशनल पद्धतीने करू शकते आणि घरातूनच करू शकते, तर मात्र तुम्ही इथं नक्की करा. 80%वरती तुम्ही जास्त फोकस करा, तुमच्या कामाची वाढवा, गिराईक वाढवा, जास्त कस्टमर वाढवा. आपल्या चॅनलवरती सगळ्या गोष्टीवरती टिप्स आहेत, कशा कशा पद्धतीने आपण काय काय केलं पाहिजे. अजूनही तुम्हाला छान छान टिप्स मी देत असते. प्लस तुम्हाला छान छान व्हिडिओ पण कटिंग स्टिचिंगचे बघायला मिळतात, छान छान डिझाईन्स मिळतात. फॅशन डिझायनर म्हटल्यावर तुम्हाला इथं ऑलवेज सगळं मिळतं. तर त्यासाठी बघा, विचार करा तुम्ही 80%मध्ये तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करायचे आहेत का 20%मध्येच अडकून बसायचं आहे. तर मला अशा पद्धतीचे खूप जास्त म्हणजे 100पैकी 20% तरी असे प्रॉब्लेम्स येतात की कस्टमर समोरचे खूप त्रास देतात. शिलाई देणं असो किंवा काही बोलणं असो किंवा प्रत्येक गोष्टी. आता मी तुम्हाला ह्याच्यावरती एक डिटेल व्हिडिओ बनवून टाकेल की कस्टमर आपल्याला कसं कसं फेस करायला लावतात. तर ह्याच्यावरती एक अनुभवी व्हिडिओ मी तुम्हाला बनवेल, जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये प्रॉपर गोष्टी कळायला येतील आणि तुम्हाला त्या कस्टमरला उत्तर देता आलं पाहिजे असं वागायला येईल. ठीक आहे. तर बघा, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कष्ट हे आपले असतात, आपण त्यामध्ये मेहनत करायची आणि 80%वरती आपण पॉझिटिव्ह विचार करायचा. निगेटिव्ह विचार हे अजिबात करायचं नाही. नवीन नवीन कंटेंट बनवत राहायचं, नवीन नवीन डिझाईन बनवत राहायचं आणि नवीन नवीन शेअर करायचं. जसं की नवीन डिझाईन बनवली की आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करायची, स्टेटसला ठेवायची, इंस्टाग्राम स्टोरीला ठेवायची आणि वेगवेगळे आपल्या टिप्स मिळून आपण कस्टमरसुद्धा मिळवायचे. त्याच्यावरती एक डिटेल व्हिडिओज तुम्ही बनवलेलाच आहे आणि अजूनही तुम्हाला छान छान मी जे माझे अनुभव असतात ते मी त्याच्यातूनच मी तुम्हाला व्हिडिओ बनवून तुमच्यासोबत शेअर करते, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा व्हावा. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्ही 80%च्या विचारावरती राहा. 20%च्या विचारावरती तुमचं टेलरिंग काम बंद करू नका किंवा तुम्ही तिथेच थांबू नका. छोटे मोठे प्रॉब्लेम्स येत राहतात, शिलाईविषयी प्रॉब्लेम्स असो किंवा इतर टेलरिंगविषयी प्रॉब्लेम असो, तुम्ही इथं कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. मी त्याचं उत्तर देऊन तुम्हाला सोल्युशन देईल. आणि व्हिडिओ तुम्ही बघतच असाल तर तुम्हाला या व्हिडिओ चॅनलवरती सगळेच व्हिडिओ मिळतील. तर नवीन नवीन डिझायनर म्हटल्यावर नवीन नवीन नऊवारी साडी, ब्लाऊजचं कलेक्शन, डिझाईन, ब्लाऊज कटिंग स्टिचिंग, ब्लाऊज मापाचा चार्ट,
बरेच टेलरिंग टिप्स अशा पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर व्हिडिओला आपल्याला लाईक करायचा आहे, मैत्रिणींसोबत शेअर करायचा आहे, कारण इतर मैत्रिणींसोबत आपला हा व्हिडिओ शेअर झाला पाहिजे. त्यांना सुद्धा काहीतरी मोटिवेशन मिळेल आणि त्या सुद्धा कामाला परत सुरुवात करतील. तर छोटे मोठे प्रॉब्लेम्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा, मी त्याचं उत्तर देतेच आणि नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासोबत घेऊन येतच राहील. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक नक्की करा. व्हिडिओच्या खाली हाईप बटन असतं त्याच्यावरती सुद्धा प्रेस करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. आणि अशाच नवीन नवीन तुम्ही डिझाईन पाहत राहा, नवीन नवीन आयडियाज पाहत राहा आणि कटिंग स्टिचिंग व्हिडिओसुद्धा पाहत राहा. तर चला, आजचा व्हिडिओ इतकाच. परत एकदा सांगते, सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. बाय बाय.